Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर जे चारही रस्ते असतील, लक्ष्मी रोड, केलकर, कुमटेकर आणि टिळक रोड असेल, तिकडचे रहिवासी असतात का घरी? नसतात. ते विसर्जनच्या अगोदर 2 दिवस अगोदर पुणे सोडून जातात आणि विसर्जन झाल्यावर येतात. मंडळात कार्यकर्ता किती असतो? एका मंडळात 50, 100, 150 कार्यकर्ते असतात. पण या डीजेच्या समोर तुम्ही बघा 500 ते 700, 1000 लोक नाचतात. हे मग कुठून आले? राजधानी तर आहेच, पण पुण्याचं वैभवशाली गणेश उत्सव आहे, त्याच्यात काय तुम्ही वळण आणण्याचा प्रयत्न करताय? म्हणून आम्ही ही स्टँड घेतली की पारंपरिक पद्धतीने जे मंडळ परंपरा, धार्मिक आणि पावित्र्य जपणार त्या मंडळांना आम्ही आर्थिक. पण शेवटी मी पण एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि लहानपणापासून मी कार्यकर्ता आहे आणि आम्हाला कुठेतरी वाटतं की आपली संस्कृती आणि हा गणेश उत्सवची जी संस्कृती आहे, मी नेहमी म्हणतो मनात बाप्पा पाहिजे, स्पीकरची भिंती नको आपल्याला. याचं कारण एक तर तरुणाईच आहे. अनेक मंडळ जे डीजेवर होती त्यांना पारंपरिकवर यायचे, पण त्यांच्यात पण 2 गट पडले. शेवटची जी बँडनी वादन दहीहंडीत केली ती 35 वर्ष अगोदर केली, तर 35 वर्षानंतर प्रभात बँडनी दहीहंडीत वादन केली. सरकारच त्यांच्या याच्यातून, कारण आमच्यापेक्षा सरकार किंवा सिस्टम ही खूप महत्त्वाची असते, ते राबवू शकतात. त्यांनी असे निर्देश काढली तर त्याचं आम्ही कधी पण स्वागत करू की डीजे मुक्त गणेशोत्सव कशी साजरा करू शकतो. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आणि सध्या पुण्यामध्ये माहोल आहे तो म्हणजे गणेशोत्सवाचा. गल्ल्यात, वस्त्यांमध्ये आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की मोठ्या मंडळांमध्ये, अगदी मानाच्या मंडळांमध्ये सुद्धा गणपती विराजमान झालेले, गणपती येण्यासाठीची लगबग आपल्याला पाहायला मिळते. भक्तिमय वातावरण आहे, पण या भक्तिमय वातावरणाला गालबोट लागतं अनेकदा ते प्रदूषणाचं, असं पुणेकरांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं नाराजी आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे की डीजेमुळे हे प्रदूषण आता वाढतं आहे आणि या भक्तिमय किंवा या धार्मिक सणाला गालबोट लागतंय आणि म्हणून डीजे नसायला हवा ही पुणेकरांची मागणी आहे. पण त्यासाठी पाऊल कोण उचलणार? तर इथं जर आपण पाहिलं तर एक इनिशिएटिव्ह किंवा एक उपक्रम राबवण्यात येतो आहे. पुनीत बालन ग्रुप यांच्याकडनं हा उपक्रम राबवण्यात येतो आहे आणि स्वतः पुनीत बालन यांनी या संदर्भामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचं पाऊल उचललेलं आहे. अर्थात ते स्वतः श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचे उत्सव प्रमुख आहेत आणि ट्रस्टीसुद्धा आहेत. तर त्या माध्यमातून अगदी पारंपरिक पद्धतीनं आत्तापर्यंत जसा हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता या गणेशोत्सव मंडळाकडनं, तसाच तो यंदाही साजरा करणार आहे. पण इतरही गणेशोत्सव मंडळांनी तशाच पद्धतीनं पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीनं, भक्तिमय पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करावा. महत्त्वाचं म्हणजे डीजे मुक्त असावा यासाठीचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी काय योजना केलेली आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. स्वतः पुनीत बालन आत्ता आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. पुनीत बालन यांची ओळख द्यायची झाली तर ते स्वतः कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहेत, मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्याचबरोबर काश्मीरमधल्या काही शाळा त्यांनी ॲडॉप्ट केलेल्या आहेत आणि तिथं म्हणजे ज्या शाळा त्यांनी ॲडॉप्ट केलेल्या आहेत त्यातल्या 2 शाळा या दिव्यांग स्पेशल विद्यार्थ्यांसाठीच्या आहेत. तसंच जर आपण पाहिलं तर त्यांची स्वतःची एक स्पोर्ट्स अकॅडमीसुद्धा आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीचं त्यांचं काम आहे. MPSC, UPSC विद्यार्थ्यांना ते मदत करत राहतात, अन्नदान ते करत राहतात. एक वेळचं जेवण या विद्यार्थ्यांनी, मुलांनी खावं यासाठीचे सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत. याच पुनीत बालन यांनी हा उपक्रम जो आहे डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा, तो यंदापासून सुरू केलेला आहे. कशा पद्धतीनं ते ही जी योजना आहे ती अंमलात आणणार आहेत, त्यासाठी ते कोणाकोणाची मदत घेणार आहेत आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्यांचं या मागचं सगळं विजन काय आहे, काय दृष्टिकोन आहे आणि पुढे त्यांना या सगळ्या गोष्टी कशा अंमलात आणायच्या आहेत, ते कोणाकोणाच्या मदतीनं या गोष्टी करू पाहतायत, या सगळ्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर एवढी म्हणजे महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून इतकी अगदी मोठी सुरुवात करावी लागली. पुणे म्हटलं की डीजे आणि हे मागच्या काही वर्षात वाढलेलं प्रस्ताव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंडळ याला प्राधान्य देत असताना तुम्ही डीजे मुक्त गणेशोत्सव करण्यासाठीचं का म्हणजे ठरवलं? नाही, मला वाटतं की जी गणेशोत्सव आहे त्याची राजधानीच पुणे आहे. 1892ला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात आमचे जे फाउंडर आहेत श्रीमंत भाऊ रंगारी आणि त्यांच्यासोबत लोकमान्य टिळकांनी ती सुरू केली
ते तेव्हाचं जे गणेशोत्सवाची सुरुवात केली ती स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात होता. पण त्याच्यानंतर अनेक वर्ष तुम्ही पाहिलं गणेशोत्सव व्हायचा. गणेशोत्सव जेव्हा व्हायचा ते लोक एकत्र येऊन आनंद आणि जल्लोष ही साजरा करायचे. 2006 किंवा 7 नंतर ह्या गणेशोत्सवात एक नवीन फॅड यायला लागला म्हणजे DJ. तेव्हा पण प्रमाण कमी होती DJची. पण पोस्ट कोविड म्हणजे 2021ला तर सगळ्यांनी कोविडमध्ये गणेशोत्सवाची स्वरूपच वेगळी पाहिली. आम्ही सगळ्यांनी आमच्या मांडवात हौदात गणेश विसर्जन केला. पण 2022पासून तुम्ही पाहिलं तर निर्बंधमुक्त गणेशोत्सव राज्य सरकारने जेव्हा जाहीर केली तर निर्बंधमुक्त पाहिजेच. हिंदुस्थान आणि हिंदू उत्सव हे निर्बंधमुक्त पाहिजे, पण त्याच्यात कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे. ह्या गणेशोत्सवात एक गालबोट लागलं ती DJ, कारण DJची प्रमाण हे खूप वाढायला लागले. DJच्या विरोधात आम्ही का भूमिका घेतली किंवा मी वैयक्तिक, कारण जे मंडळ आज पुणे शहरात ज्यांना आम्ही आर्थिक मदत करतो जाहिरातीच्या स्वरूपात, ती मंडळांना आमच्यातले अंडरस्टँडिंग आहे. 350 मंडळांना आम्ही जाहिरातीच्या माध्यमातून मदत करतो. पण वर्षभर मी सामाजिक कार्य करतो, वर्षभर मी अनेक लोकांना भेटतो, अनेक पुणेकरांना पण भेटतो. त्यांची विनंती एकच होती की सर, आपली जी उत्सव आहे ती कुठेतरी आपण आपली उत्सवाची संस्कृती आपण हारती आहे का, किंवा आपल्या उत्सवातला जो धार्मिकपणा आहे, परंपरा आहे, पावित्र्य हे जपत नाही का आपण. शेवटी ह्या मंडळांना तुम्हीच आर्थिक मदत करता आणि तुमच्या मदतीनेच हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं तर एक 7 वर्षाची मुलगी हे तिलक रोडला या DJच्या आवाजामुळे जागेवर ती वारली. तिला हार्ट अटॅक आला. माझ्याकडे एक आजी स्वतःहून ते ऑफिसला गणेशोत्सव झाल्याने एक 6-7 महिन्यांनी आले आणि ते म्हणले की ह्या विसर्जन मिरवणुकीच्या ह्या DJच्या आवाजाने त्यांचे जे मिस्टर होते त्यांना ऑन द स्पॉट हार्ट अटॅक येऊन ते वारले. अनेक जणांचं कान गेला, बहिरे झाले, लेझर लाईटनी अनेक जण ब्लाइंड झाले. मला वाटतं की उत्सव आपण जेव्हा साजरा करतो, उत्सवात आपण आनंद घेतोच. मंडळाचे कार्यकर्ते असले, आम्ही सभासद, सगळे मंडळाचे जेवढे असेल त्यांनी घ्यायलाच पाहिजे आनंद, कारण आपला उत्सव आहे. पण आपण आनंद घेणं आणि लोकांना त्रास होणं हे योग्य नाही. म्हणून मागच्या वर्षीपासूनच आमची स्टँड होती की जास्तीत जास्त मंडळांनी DJवरनं पारंपरिक वादनावर यावे, पण ती सॉफ्ट स्टँड होती. पण ह्या वर्षी जेव्हा हे सगळ्या गोष्टी आम्ही पाहिली आणि मागच्या वर्षीचं भयानक प्रकार DJचा पाहिला, तर यावर्षी आम्ही थोडी हार्ड स्टँड घेतली की ज्या मंडळ DJ लावतील त्यांना आम्ही आर्थिक किंवा जाहिरातीच्या मार्फत मदत करणार नाही. खरं तर असे म्हणजे चर्चा आधी पण होत होती की जे जाहिरात देतात त्यांनी या संदर्भामध्ये किंवा धार्मिक जे आपले सण उत्सव आहेत त्याच्यातलं पावित्र्य टिकून राहावं किंवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने प्रदूषण होतं ते थांबावं यासाठीचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही अशा पद्धतीचं पाऊल एक उद्योजक म्हणून किंवा एक समाजसेवी म्हणून उचललेलं आहे. पण असं करत असताना अनेक मंडळांचा रोष सुद्धा तुम्ही ओढवून घेतलाय असं नाही का वाटत? 100% अनेक जणांचं, जेव्हा मी ही घोषणा केली, अनेक मंडळापेक्षा जे आम्ही म्हणतो ना आजकाल काय सोशल मीडियामध्ये ही ट्रोलिंग गँग यायला लागली, तर अनेक जणांनी मला ट्रोल केला आहे. पण ठीक आहे, मी त्या ट्रोलिंगला किंमत कधीच दिली नाही आणि कधी देणार पण नाही. का मला वाटतं की पुणे हे विद्याचं माहेरघर आहे. जे सुशिक्षित पुणेकर आहे त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि जे ट्रोलर आहे ते अസുशिक्षित आहे किंवा त्यांना मी माझ्या भाषेत बोललो तर जे रिकाम टेकडे एक झाडाखाली बसतात, दिवसभर काम नसतं आणि फक्त सोशल मीडियावर असतात, हे लोक आम्ही ट्रोलिंगमध्ये धरतो. हे लोकांनी ट्रोल केलं आहे तर त्याला मी किंमत देत नाही. पण जे पुणेकर आहेत, खरोखर पुणेकर आहेत, ज्यांना हे उत्सवात त्रास होतो, ज्यांचे आज उत्सव कशासाठी आहे की लोकांनी एकत्र यावं, आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करावी. पण ह्याच पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर जे 4ही रस्ते असतील, लक्ष्मी रोड, केलकर, कुमटेकर आणि टिळक रोड असेल, तिकडचे रहिवासी असतात का घरी? नसतात. ते विसर्जनच्या अगोदर 2 दिवस अगोदर पुणे सोडून जातात आणि विसर्जन झाल्यावर येतात, कारण त्यांना हे DJचा त्रास नको. पारंपरिकचा त्रास नाहीच आहे. कारण लोक म्हणतात की ढोलनी हे होत नाही का, ध्वनी प्रदूषण होत नाही का? कॉमन सेन्स आहे. आज एक ढोल वादक जेव्हा एक पथक
वादनाला सुरू जेव्हा सुरुवात होती त्यांची गजर जी पहिली आवर्तन वाजवतात ती जोश असतेच सगळ्यात मध्ये, पण शेवटी तो माणूस आहे ना, एक माणूस किंवा एक वादक वाजवतोय, एक वादक किती मिनटं वाजवू शकतो, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, नंतर त्याची ती डेसिबल किंवा लेवल ऑफ हे एनर्जी थोडी डाऊन ती मग नंतर परत वाढवतात. पण डीजे ही मॅन्युअल ही मशीन आहे, त्याच्यात डीजेमध्ये आवाज तर थकणार नाही किंवा डीजे वाजवणारा पण थकणार नाही, ती कंटिन्यूस सुरू राहते. तर आपण त्रास द्यायला नाही पाहिजे. अनेक जण आलेत, मला वाटतं की आणि हे सगळे लोकांनी रोष दाखवला तर माझं मत क्लिअर आहे आजही, की आज मी म्हणजे तुमच्या चॅनलच्या मार्फत हे सांगेन, आमच्याकडे 350 मंडळ होते. 350 मंडळमध्ये अनेक मंडळ पारंपरिकवर ऑलरेडी आधीपासून होते, पण डीजेवर आमच्याकडे एक 100-150 मंडळ होते ज्यांना आम्ही आर्थिक जाहिरात द्यायचो. त्याच्यातले मी आनंदाने सांगू शकतो की ह्या वर्षी 30 ते 35% हे डीजेवरनं पारंपरिकवर कन्वर्ट झाले. अरे वा. तर हे बदल घडले, परिवर्तन झालंय. 100% एका पहिल्याच वर्षात पूर्ण परिवर्तन होऊ शकत नाही, त्याला वेळ आणि काल द्यायला लागतो. ह्या वर्षी 30 ते 35 सुरुवात झाली आणि 30 ते 35% हे डीजेवरनं पारंपरिक वाद्यांवर कन्वर्ट झाले. म्हणजे आता तुम्ही 30 ते 35%च मंडळांना आर्थिक सहाय्य जाहिरातीच्या डीजे लावायचे. अच्छा. हा, आमचा नियम पण खूप क्लिअर आहे. आम्ही प्रत्येक मंडळाला जो डीजे लावतो त्याच्याकडनं आम्ही ॲफिडेव्हिट स्टॅम्प पेपरवर घेतला आहे. कायदेशीर पद्धतीने स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट घेतला आहे. प्रत्येक मंडळाचं जे पण त्यांची ट्रस्टी बॉडी ते सगळ्यांची सही आहे, त्याच्यात ते आमची ॲफिडेव्हिट आहे की आम्ही डीजे लावणार नाही. हे आर्थिक पण जे द्यायचे ते आम्ही फक्त 50% दिले. गणेश उत्सवाच्या अगोदर आमची एक शॅडो टीम असणार आहे, जी विसर्जन मिरवणुकीत हे जे मंडळ आहेत यांनी काय लावलं आहे त्याची ती दखल घेतील. त्यांनी डीजे नाही लावला असेल आणि व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने मिरवणूकला सहभाग झाले तर आम्ही त्यांचे उरलेले पैसे गणेश उत्सव झाल्यावर देऊ. पण त्यांनी डीजे लावला असेल, ॲफिडेव्हिट देऊन पण त्याची व्हायलेशन केली असेल तर पारंपरिक नाही आणि डीजे लावला असेल तर आम्ही पैसे तर देणारच नाही, पण लाईफ लॉंग आमच्याकडे ती मंडळ ब्लॅकलिस्ट होणार. ही यंत्रणा तुम्ही डेव्हलप करणं म्हणजे नुसतं एक विषय हातात घेतला आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीचा निर्णय घेतला म्हणून करायचं असं नाही केलं, तर तुम्ही एक यंत्रणा तयार केलेली आहे, जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जसं तुम्ही आत्ता म्हटलात त्याप्रमाणे थोडा आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात की ट्रोल केलं जातं, ते समजून घ्यायचं. म्हणजे ट्रोल केलं जातं म्हणजे काय केलं गेलं, कारण अनेकदा शब्दानं ट्रोल केलं जातं, अनेकदा कृतीनं ट्रोल केलं जातं. तर कशा पद्धतीनं हे ट्रोल केलं गेलं? हे बघा, आता तुम्ही महत्त्व जरी देत नसलात तरी प्रेक्षकांनी हे मी महत्त्व देत नाही. पहिली गोष्ट प्रेक्षकांना सांगेल की आता माझी सोशल मीडिया टीम बघती, आम्ही कोणाला उत्तर देत नाही कारण आम्हाला किंमतच द्यायची नाही. आता काय आलंय, मागच्या वर्षीपासून एक नवीन ट्रेंड झाली की कुठेही उत्सवात गेले तर एक बॅनर किंवा विसर्जन मिळून एक बॅनर आहे विदाऊट पुनीत भाला. ते पहिले हे विदाऊट पुनीत भाला का, म्हणजे त्या मंडळाला जाहिरात दिली नाही म्हणून विदाऊट पुनीत भाला. आता नवीन सुरू झाली की वी आर रिच विदाऊट ऑक्सिरिच. हां, तिसरी यांनी केली की पुणे शहराला जाहिरात मुक्त करा. तर ह्या ट्रोलिंग असे किंवा यांना पुणे शहराला जाहिरात मुक्त करा, मग आम्हाला ऑक्सिरिच मुक्त करा किंवा पुनीत बालन मुक्त करा. माझं म्हणणं खूप क्लिअर आहे, हे ट्रोलरला समजायला पाहिजे. पहिली गोष्ट की जी जाहिरात आम्ही देतो मंडळांना ती एक मंडळ आणि आमच्यात करार आहे, आम्ही बाय फोर्स देत नाही ना. मी आजही म्हणतो की एक अंडरस्टँडिंग आहे, एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आहे. त्या मंडळाला जाहिरात आम्ही देतो, ते सर्टन टर्म्स कंडिशन्सवर होतात. मी उद्या पण तयार आहे ना, उद्या त्या मंडळांना आमची जाहिरात नको तर त्यांनी सांगायला पाहिजे की आम्हाला नको. आणि हे जे म्हणतात की जाहिरात मुक्त करा, मला नाही वाटत. म्हणजे आता तुम्ही पुण्यात गणेश उत्सव बघायला किंवा मुंबईत पण तुम्ही गणेश उत्सव बघता, तिकडे पण अनेक जाहिराती लागतात. ते मदतीची आवश्यकता मंडळांना आहे आणि जाहिरात लावतात कारण ते मंडळाच्या ऑफिशियल जी परमिशन आहे त्याच्यावर आपण जाहिरात लावतो. त्या जाहिरात बघून तुम्हाला कधी हार्ट अटॅक झालाय का? नाही. तुम्ही बहिरे झालेत का? नाही. तुम्ही ब्लाइंड झालेत का? नाही. तर जाहिरात बघून माणूसला काय होत नाही, तर जाहिरात मुक्त का करावी? आणि जाहिरात मुक्ताचा प्रश्नच येत नाही. ती मंडळ आणि आमच्यातला करार आहे उद्या. आणि मी स्टार्टिंगला पण जेव्हा मी ही घोषणा केली, मी एकच म्हटलं की ही माझी वैयक्तिक निर्णय आहे की मी आर्थिक मदत करणार नाही. कुठलीही मंडळ किंवा कुठलीही कंपनी किंवा व्यक्ती
ज्याला वाटतं की पुण्याची संस्कृती गणेशोत्सवाची ही DJ संस्कृती, हे लोकांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी आणि त्यांनी यांना द्यावी, आम्हाला काय अडचण नाही. पण ज्यांना पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करायचे, ज्याच्यात धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्य जपून ते उत्सव होईल, त्यांना आम्ही जाहिरात देऊ. तुम्ही तुमच्या थॉटबद्दल खूपच क्लिअर असल्याचं पाहायला मिळतंय किंवा ऐकताना तसं वाटतंय. मुळात ही संकल्पना तुम्ही म्हणजे कशी आणली, किंवा ही तुमचं ब्रेन चाइल्ड आहे की तुमच्या टीमचं ब्रेन चाइल्ड आहे? नाही, ही माझीच ब्रेन चाइल्ड आहे. टीमनी सजेशन दिली की सर तुम्ही अनेक जणांना मंडळांना आपण देतो, पण तुम्ही आजकाल हे DJवर बघा कशी सुरू होती. माझ्याकडे 2 व्हिडिओ आहेत मॅडम. मी कधी स्त्रीचा आम्ही नेहमी सन्मान केला आहे, तर मला ती व्हिडिओ आउट पण नाही करायची ना. मला हे ट्रोलरला उत्तर द्यायला माझ्याकडे व्हिडिओज आहेत. मागच्या वर्षी ह्या तिलक रोडच्या विसर्जन मिरवणूक, मंडळात कार्यकर्ता किती असतो? एका मंडळात 50, 100, 150 कार्यकर्ते असतात. पण ह्या DJच्या समोर तुम्ही बघा 500 ते 700, 1000 लोक नाचतात. हे मग कुठून आलेत? हे MP कुठून हे विद्यार्थी आलेत किंवा यूथ कुठून आलेत? माझ्याकडे व्हिडिओ, एक मंडळाच्या समोर 2 महिला नाचत आहेत गणपतीच्या समोर. अश्लील गाणे लागलेत, अश्लील नाच सुरू आहे. ठीक आहे, अश्लील गाणे, अश्लील नाच परंतु मी समजू शकतो की ते जल्लोष त्यांचं त्या प्रकारचा असतो. पण तुम्ही हातात बिअरचं कॅन आणि एका हातात सिगरेट घेऊन नाचणार गणपतीसमोर, ही आपली संस्कृतीच नाही आहे, आपली ही परंपराच नाही आहे ना. तर हे सगळे बघून आम्हाला वाटलं की आपली पुण्याचा गणेशोत्सव हा वैभवशाली गणेशोत्सव, जे आज पुणे राजधानी असून 175 देशात सेलिब्रेट होती, 175 देशात ही सेलिब्रेट होती. या उत्सव इथेच वेगळं वळण लागायला लागला. आज आपण म्हणतो पुण्याचा गणेशोत्सव हे लोकल टू ग्लोबल झाला आहे. आपल्याकडे फॉरेनर्स किंवा फॉरेन टुरिस्ट खूप येतात हे गणेशोत्सव बघायला. कधी आपल्या मनात, लोकांच्या मनात आलं आहे का की त्यांनी आपली ही विसर्जन मिरवणूक पाहिली ह्या DJवर, ते काय विचार करणार? जे आम्ही आमच्या परदेशात पबमध्ये करतो इंडोर, ते आउटडोर करतात, एवढाच फरक आहे. आणि ते अशा उत्सवात करतात. हां, आणि उत्सवात असं तुम्ही अश्लील गाणे लावणार, अश्लील नाच करणार, अश्लील गोष्टी चालणार, त्या फॉरेनरच्या मनात आपण काय माइंडसेट सेट करतोय? कारण ते हेच म्हणतील की आमच्या वेस्टर्न कल्चरमध्ये ह्या अशी सेलिब्रेशन आम्ही एका इंडोरमध्ये करतो. संस्कृतीचं चुकीचं इम्पॅक्ट जाऊ नये, चुकीचं इम्प्रेशन जाऊ नये. आपली संस्कृती आहे त्याची चुकीची इम्पॅक्ट जाऊ नये, चुकीची इम्प्रेशन जाऊ नये. आणि मूल पुणे हे केंद्रबिंदू आहे ना ह्या गणेशोत्सवाची, तर ह्याची जी वैभवशाली ती कशाला आपण सांस्कृतिक राजधानी तर आहेच, पण पुण्याचं वैभवशाली गणेशोत्सव आहे, त्याच्यात काय तुम्ही वळण आणण्याचा प्रयत्न करताय? म्हणून आम्ही ही स्टँड घेतली की पारंपरिक पद्धतीने जे मंडळ परंपरा, धार्मिक आणि पावित्र्य जपणार त्या मंडळांना आम्ही आर्थिक मदत करणार. तुमच्या बोलण्यातून असं जाणवतं ते म्हणजे की याच्याबद्दलचा रोष पण अनेकांनी व्यक्त केलाय. तुम्ही ट्रोलर्सचा तर उल्लेख केलाच, पण याच्याही आधी कशा पद्धतीनं ही संस्कृती रुजू पाहते आहे, म्हणजे किती खोलवर जाण्याचा प्रयत्न करते आहे, यातनं गोष्टी सुद्धा स्पष्ट होत आहेत. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की पॉलिटिशियन्स असतील किंवा काही मोठी माणसं असतील आणि विशेषत्वानं उद्योजकसुद्धा असतात, जेव्हा एखादी गोष्ट करत असतात आणि रोष येतो किंवा मग नकार समाजातनं येतो, लोकांमधनं येतो, तेव्हा मग ती गोष्ट थांबवण्याचा, बंद करण्याचा किंवा ती न करण्यावर त्यांचा भर असतो. पण तुम्ही या बाबतीत आग्रही आहात. वैयक्तिक तुम्ही यासाठीचे आग्रह का? म्हणजे एक उद्योजक म्हणून एक इमेज क्रिएट करायची म्हणून आग्रही असणं ही गोष्ट समजू शकतो, पण ॲज अ पर्सन पुनीत बालन म्हणून तुम्ही याच्यासाठी आग्रही का? नाही बघा, ॲज अ पर्सन म्हणजे उद्योजक म्हणून, कारण आम्ही जाहिरात देतो मग, पण शेवटी मी पण एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि लहानपणापासून मी कार्यकर्ता आहे. आणि आम्हाला कुठेतरी वाटतं की आपली संस्कृती आणि हा गणेशोत्सवची जी संस्कृती आहे, मी नेहमी म्हणतो मनात बाप्पा पाहिजे, स्पीकरची भिंती नको. आपल्याला संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, जे 2006 अगोदर कुठे DJ नव्हता, सगळे पारंपरिक वादनावरच होते. आज फक्त महाराष्ट्रात पारंपरिक वादन ढोल ताशा आहे, पण केरळाची वेगळे पारंपरिक आहे, अनेक आपल्या राज्यात वेगवेगळे पारंपरिक आहे. हे माझी इच्छा किंवा माझी स्वप्न आहे की हे सगळे DJ मुक्त होऊन, जसं ब्राझीलमध्ये कार्निवल असतील तशी का नाही पुण्यात एक लक्ष्मी रोड असेल किंवा अनेक रस्ते असतील, ऑथेंटिक पारंपरिकचं कार्निवल का नाही निघू शकत? एक ते कार्निवलवर एक चांगले गणेश विसर्जन किंवा शोभायात्रा का नाही निघू शकत? का आपल्याला DJ पाहिजे?
बरं, तुम्ही एवढं सगळं म्हणतात तर एक व्यक्ती म्हणून, एक उद्योजक म्हणून आणि ज्या पद्धतीनं तुम्ही बोलतात, तळमळीनं बोलतात त्यानुसार, की या सगळ्याकडे म्हणजे कोण आहे याला जबाबदार, या ज्या गोष्टी घडत आहेत? कारण जो पुणेकर आहे, ओरिजिनल पुणेकर आहे, त्याला तर वाटतंय की सांस्कृतिक पद्धतीनं पुण्यात हा उत्सव साजरा झाला पाहिजे. आणि तरुणाई सुद्धा अशी आहे की ज्यांना ढोल ताशे पथकं आवडतात. पण मग हे डीजेचं प्रस्थ वाढण्याचं नेमकं कारण काय? तुम्ही कधी याचं कारण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलाय का? आणि तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मला असं वाटतं की याचं कारण एक तर तरुणाईच आहे. मंडळात पण आता जेव्हा आम्ही हे अनाऊन्स केली, मी मंडळांचे नाव घेणार नाही, अनेक मंडळ जे डीजेवर होती त्यांना पारंपरिकवर यायचे, पण त्यांच्यात पण 2 गट पडले. एक जे सिनियर्स म्हणतो आपण, जे ज्येष्ठ मंडळाचे, ते म्हणतात की नाही आपल्याला पारंपरिकवर जायचं आहे. पण जे यूथ म्हणतो की पुढची पिढी, ते म्हणतात नाही डीजे लावायची. तर मंडळात पण हे वाद सुरू आहेत सध्या. आणि मला याला वाटतं की ह्याचं मूल कारण जे आहे ती आजची जनरेशन आहे. कारण आता ती सवय झाली की 10 दिवस गणपती उत्सव, अनेक मंडळांचे जे डीजे लावतात त्यांच्यासाठी गणपती उत्सव हा 10 दिवसाचा नसतो, ते 1च दिवसाचा असतो आणि तो शेवटच्या दिवशी असते. का अनेक जण जेव्हा ज्यांच्याशी मी पण बोललो आहे त्यांचं एकच उत्तर आहे की दादा आम्ही एन्जॉय कधी करायचं? मग पण तुम्हाला एन्जॉय करायचं, तुम्ही गणेशोत्सव झाल्यावर एन्जॉय करा ना, श्रमपरिहार करा ना, नंतर बाहेर जाऊन करा, तेव्हा गाणे लावा, काही करा. पण उत्सवात तुम्ही कशाला श्रमपरिहाराची एन्जॉयमेंट करताय? तर मला वाटतं की ह्याच्यात जे आहे ही यूथ आहे आणि ही सवय. आता अनेक मंडळांनी पण आता डीजे बंद केला, ह्या वर्षी पण केला, मागच्या वर्षी, त्याच्या अगोदर पण अनेक मंडळ का केली? ते वैद्यकोनच केलेत ते, कारण त्यांना पण कुठेतरी पटलं आहे की ही आपल्या उत्सवाला चालणारी नाही आहे. आता लक्ष्मी रोडचे मंडळ किती आहेत मॅडम? खूप कमी आहेत. पण तुम्ही विसर्जन मिरवणुकीत पाहिला, फार खराडी, वडगाव बुद्रुक, शिवाजीनगर, वडारवाडी इकडून मंडळ येतात डीजे लावून लाईनीत. म्हणजे विसर्जन असेल सपोज आता 6 तारखेला आहे, तर हे आदल्या 5लाच त्यांची मिरवणूक सुरू होती, जल्लोष सुरू होतो. नेक्स्ट डे तुम्ही बघा, हे एकदा लाईनीत, म्हणजे तुम्हाला फक्त एन्जॉय करायचं, तुमचं गणपतीप्रती किती प्रेम आहे ते दिसतं ना. कारण नेक्स्ट डे तुम्ही पाहिलं तर ज्या दिवशी ते लाईनीत गाडा लावतात, जेव्हापर्यंत त्यांची मिरवणूक येते ची सुरुवात असते, त्या ट्रॅक्टरवर कोणीच नसतो, गणपती बिचारा आपला एकटा बसलाय. ही तुमची उत्सवाची डेफिनेशन आहे. म्हणजे गणपतीबद्दलची जी भक्ती आहे ती त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये दिसायला हवी ना, की ह्या तुमचं श्रमपरिहाराच्या दृष्टीनं. आता तुम्ही हा सगळं म्हणजे निर्णय तर घेतलेला आहे, पण किती मंडळांनी आत्तापर्यंत, तुम्ही 30% उल्लेख केलात मगाशी, पण यातली मोठी मंडळं आहेत का की ज्यांनी अशा पद्धतीनं डीजे मुक्त गणेशोत्सव करण्याच्या संदर्भामध्ये पाऊल पुढे उचललेलं आहे, स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे? 100% जे 30% आहेत त्याच्यातले नामांकित मंडळ जे 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष डीजे लावायचे, ते सगळे मंडळांनी डीजे बंद करायचा निर्णय घेतला आहे. काही नावं घेऊ शकता? मी नावं घेऊ शकतो. एक आमचं ज्ञानेश्वर पादुका चौक मंडळ आहे, ती असेल, कडबे आली असेल आमच्याकडे, मग विश्रामबाग वाडा आहे. असे अनेक मंडळ आहेत जे मोठे मंडळ आहेत. शनिवारचे एंट्रन्स साईज मंडळ आहे, अजंता मित्र मंडळ, ते अनेक वर्ष डीजे लावतात. पण त्यांनी पण ह्या निर्णयाला कुठेतरी त्यांना पण पटलं आणि लॉजिक पटली की का नको, आणि ते कन्वर्ट झालेत. आज 30%मध्ये कमीत कमी 40 ते 45 मंडळ कन्वर्ट झालेत आमच्याकडे. तर हे सगळ्या मंडळांनी ते होकार दिले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने. आता काही मंडळांनी ढोल ताशा लावले, काही मंडळांनी, आता मुंबईत बँजो आहे, काही मंडळांनी बँजो लावली, बँजो पण वाद्यामध्येच येतो ना, तर असे लावलेत. काही जणांनी ढोल ताशा, काही जणांनी बँड लावले. तर असे करून हे मंडळांनी यावर्षी केली. ही सुरुवात झाली, परिवर्तनाला सुरुवात आहे. नक्की मला वाटतं की पुढच्या 5 वर्षात पुण्याचा हा गणेश उत्सव हा डीजे मुक्त होईल. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, पण म्हणजे ज्यांना तुम्ही जाहिरात देता तर त्याच मंडळांनी ह्याच्यासाठीचा पुढाकार घेतलाय की असेही काही मंडळ आहेत की ज्यांना तुम्ही जाहिरात देत नव्हतात पण त्यांनी तुम्हाला अप्रोच केलेला आहे की आम्ही यंदा डीजे मुक्त करू, तुम्ही आम्हाला जाहिरात द्या, असं सुद्धा झालं? 100% तसे पण मंडळ आहेत जे आमच्याकडे आम्ही जाहिरात द्यायचो नाही. हे बघ, जाहिरात द्यायचं पण एक डेफिनेशन असते, कारण आपण आपली पण एक लिमिट पाहिजे की किती जाहिरात आपण देऊ शकतो. पण जे मंडळ अप्रोच झाले ज्यांना आम्ही जाहिरात नाही देऊ शकत, पण जे म्हणले आम्ही डीजेवरनं पारंपरिक लावू, त्यांना ऐच्छिक जी वर्गणी आहे ती मदत करतोच आपण.
पारंपरिक वाद्य वाजायला हवीत या मिरवणुकीत, जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे एक संस्कृतीचा अनुषंगानं तुम्ही घेतलेलं हे पाऊल आहे. पण पारंपरिक वाद्यांमध्ये सुद्धा तुम्ही मुंबईच्या बँडचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर मग म्हणजे का पारंपरिक वाद्यांवर भर? कारण टाळ मृदुंगाच्या गजरात सुद्धा आपण मिरवणूक काढू शकतो, पण मग पारंपरिक वाद्य का असायला हवी किंवा असायलाच हवी असं तुम्हाला वाटतं? नाही, टाळ मृदुंग पण पारंपरिकमध्येच येते ना. एक्झॅक्टली, बरोबर आहे. पण मग ढोल ताशा बँड? नाही, ढोल ताशा असेल, बँड असेल, केरळाचं वादन असते. अच्छा. मग जे तुम्ही म्हणले मृदुंग, टाल, मर्दानी खेळ म्हणतो आम्ही, हे सगळे पारंपरिक मध्ये येते. आणि हे 100% जे पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करतात, तुम्ही त्यांचे विसर्जन मिरवणुकीत किंवा आगमन मिरवणुकीत ह्या गोष्टी बघणारच तुम्ही. त्याच्यात आपल्याला गाणी नको ना, डीजे नको आपल्याला, तर ऑल्टरनेटिव्ह काय जे आपली देशात अनेक पारंपरिक आहे. आता उज्जैनचं महाकाल आहे, ते पण झांजवर त्यांचं पूर्ण असते, तर ती पण पारंपरिक आहे. तर हे असे सगळ्यांनी कॉपरेट केली त्यांचे ढोल ताशा नाही तर कुठलंही पारंपरिक वाद्य, असं नाही डीजे नाही, डीजे नाही, पण तुम्ही कुठल्याही स्टेटचं पारंपरिक तुम्ही आणून लावू शकता. हा, हे छान आहे की इतर राज्यातले पारंपरिक वाद्यांना सुद्धा स्थान दिलेलं आहे. तुम्ही ह्याची लिटमस टेस्ट खरं तर जे दहीहंडी उत्सव होता त्याच्यामध्येच केली. दहीहंडी उत्सव सुद्धा तुम्ही डीजे मुक्त करण्यासाठीचा निर्णय घेतला. तर मग गणपतीसाठीची चाचपणी तुम्ही आधी केली असं होतं का? कारण त्यालाही चांगलं यश मिळालं अशी माहिती आहे. नाही, ते दहीहंडी उत्सव का डीजे फ्री झाला, पहिली गोष्ट जेव्हा आम्ही डीजे मुक्त गणेश उत्सव म्हणलं, अनाऊन्स केलं, तर आमचेच ते कमेंट्सवर आले ना की दहीहंडीला काय लावणार. आता बघू, हा दहीहंडीला ट्रोलरनी तुम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही तसं उत्तर दिलं. तसं उत्तर दिलं. जे ट्रोल केले ना की मागच्या वर्षी तर यांनी दहीहंडीत लावलाच होता की डीजे, आणि आमचे ते व्हिडिओज टाकले, ते पण माहिती मला. ते काय म्हणतायत की खोटं बोलू नये, असे काय ट्रोल केले. माझ्याकडे 3-4 तासाची दहीहंडीची मागची रेकॉर्डिंग आम्ही सगळी चेक केली. आमच्या ह्याच्यात कधी मुन्नी बदनाम ही गाणं लागलंच नाही. हे ट्रोलरनी व्हिज्युअल आमची दाखवले आणि ते व्हिडिओ मॉर्फ करून त्याच्यात ऍड करून आम्हाला ट्रोल करायचा प्रयत्न केला. मग हे ट्रोलरनी काय केलं की दहीहंडीत काय लावणार. तर जेव्हा मीच आत्मपरीक्षण घेऊन म्हणतोय की डीजे फ्री गणेश उत्सव पाहिजे किंवा डीजे मुक्त गणेश उत्सव पाहिजे, तर दहीहंडी पण आम्ही डीजे मुक्तच म्हणणार. पारंपरिक वादनावरच दहीहंडी झाली. बरोबर. आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद झाली दहीहंडीची. म्हणजे भारतातला पहिला डीजे फ्री दहीहंडी आम्ही केली, डीजे मुक्त दहीहंडी केली. आणि त्या डीजे मुक्त दहीहंडीत जे क्रीम पुणेकर क्राऊड आहे, जे 3:30 वाजता आले, ते रात्री हंडी फुटायपर्यंत उभे होते. प्रचंड गर्दी होती. सुरुवातच आम्ही पारंपरिकने केली. पुण्यातले नामांकित बँड जे आहे प्रभात बँड, त्यांच्या वादनानी सुरुवात झाली. प्रभात बँडचं वैशिष्ट्य मी सांगेल, प्रशांत सोलापूरकर जे आहेत त्यांचा जेव्हा आम्ही सत्कार केला स्टेजवर, तर मी त्यांना विचारलं की कसं वाटलं तुला. तो म्हणला, दादा खरोखर तुमचं मनापासून आम्ही आभार मानणार, कारण आम्ही 35 वर्षानंतर दहीहंडीत वादन केली. अरे बापरे. हा, शेवटची जी बँडनी वादन दहीहंडीत केली ती 35 वर्ष अगोदर केली. तर 35 वर्षानंतर प्रभात बँडनी दहीहंडीत वादन केली. म्हणजे याच्याने त्यांना पण रोजगार भेटला आणि आपली पारंपरिक वादन पण झाली. 4 ढोल ताशा पथकं होते. त्यांनी तर खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक पथकाने त्यांचे मेसेज केले. म्हणजे मी सांगेल की युवा पथक जी आहे पुण्याची, त्यांनी तिन्ही आपले जे भारतीय लष्कर असेल, नौदल असेल किंवा वायुसेना असेल, त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी सलामी दिली. 51 तिरंगा ध्वज लावला. ऑपरेशन सिंदूरचा 40 फूटचा चांगला एक ध्वज लावला आणि त्याच्यावर मार्गी केली. रमणबागने केली. रमणबाग ह्या वर्षी रमणबाग पथक जे आहे ते नेहमी फक्त गणपतीत वादन करतात, पण पहिल्यांदा त्यांच्या पथकाच्या हिस्ट्रीमध्ये त्यांनी दहीहंडीत वादन केली. फक्त दहीहंडीत वादन नाही केली, ह्याला आपण म्हणतो कोलॅबरेशन. जेव्हा तुम्हाला पारंपरिक दाखवायचं आहे तर तुम्हाला कोलॅबरेशन पण करायला लागतं. तर एक लेडीजची लेझिम पथक आहे तेजस्विनी म्हणून, ते माझ्याकडे आले की आम्हाला पण लेझिमवर, त्यांच्याकडे एक 60 ते 100 महिला होते की लेझिमवर आमचं पण आम्हाला खेळ दाखवायचं. तर मी म्हणलं आमच्याकडे हे पथकं आहेत, तुम्ही त्या पथकांशी कोऑर्डिनेट करा. रमणबाग हे पूर्ण फक्त मुलांची पथक आहे, तरी पण हे दोन्ही पथक एकत्र येऊन एक 10 मिनटं 15 मिनटं त्यांनी तिकडे त्यांचं लेझिम आणि हे, आणि मग त्यांचं वादन, शिवमुद्रा असेल, समर्थ प्रतिष्ठान असेल,
उज्जैनचं मी जे तुम्हाला म्हणलं झांजवरची हो, महाकाल, हो. ते लोक येऊन त्यांनी 40 जणांची त्यांची ट्रूप होती, ते त्यांनी परफॉर्म केली. आणि शेवटी जे 7 वाजता नंतर किंवा 7:30 नंतर हंडी फुटायपर्यंत मुंबईची बँजो वर्ली बीट्स त्यांच्या वादनावर दहीहंडी साजरा झाली. यंदा म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक सुद्धा अशाच पारंपरिक ढोल पथकाच्या म्हणजे ढोल पथक असेल किंवा पारंपरिक वादनात निघणार आहे असं सुद्धा कळतंय. तर कोण कोण सेलिब्रिटी येणार आहेत, कोण कोण मान्यवर या वेळेस उपस्थित राहणार आहेत, असं काही नियोजन झालेलं आहे का आत्तापासून? नाही बघा, विसर्जन मिरवणूक आहेच, पण आगमनपासून सुरू करू. अच्छा, आगमनात सुद्धा आहे का? आगमन मला पण आपली पथकं असतात. स्पेशली जी आपली मराठी कलाकारांची जी पथक आहे कलावंत, ते दरवर्षी आमच्या आगमन मिरवणुकीत सहभाग असतात. सगळे कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधवपासून सौरभ गोखले असेल, श्रुती असेल, हे सगळे माझे मित्र पण आहेत. तर हे सगळे त्यांची पूर्ण पथक आपल्याकडे वादन करते. पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीत आमच्याकडे 7 पथकं आहेत. 7 ढोल ताशा पथक आहेत. कलावंत असेल, श्रीराम पथक असेल, गजर असेल, स्वयंभू, असे 7 पथकं आहे. शंखवादक असतात, 100 शंखवादक असतात. मर्दानी खेळ असते ही पहिल्या दिवशी आहे. जे आमचे जे स्पिरिच्युअल लीडर म्हणू आपण, त्यांना यूथ आयकॉन पण आहे जया किशोरीजी, त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आहे पहिल्या दिवशी. 10 दिवस अनेक आमच्याकडे मान्यवर VIP राईट फ्रॉम पॉलिटिशियन्स, नाही फुल 8-9 दिवस विसर्जनपर्यंत हे सगळे येतात, फ्रॉम पॉलिटिशियन्स टू सगळे. पण शेवटच्या दिवशी दरवर्षी पारंपरिक पद्धतीनेच आम्ही 134 वर्ष झाले आज ट्रस्टला, 134 वर्ष ही पारंपरिक पद्धतीनेच विसर्जन मिरवणुकीत साजरा झाली. त्याच्यात 2 ढोल ताशा पथकं असतील, रमणबाग आणि श्रीराम, आणि मर्दानी खेळ असतील आणि शंखवादक असतील. याचबरोबर आणखीन काश्मीरमध्ये सुद्धा तुम्ही गणेशोत्सव साजरा करता. तिथं खरं तर तिथल्या शाळांमध्ये काही शाळा तुम्ही अडॉप्ट केलेल्या आहेत आणि 2 मला वाटतं चॅलेंज्ड व्यक्तींच्या, दिव्यांग व्यक्तींच्या त्या शाळा आहेत विद्यार्थ्यांच्या. तर यंदा तुम्ही गणपती इथनं पाठवताय अशी माहिती येते आहे, नेमकं काय आहे ते सगळं? नाही बघा, काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव ही पण त्याची परत सुरुवात करणं, ही पुण्यातून फक्त आपली ट्रस्ट नाही, पण पुण्याचे जे म्हणून मानाचे गणपती असतील आणि बाकीचे मानाचे गणपती असतील, आम्ही 7ही गणपती म्हणजे श्रीमंत कसबा गणपती असेल, जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा, भावरंगारी आणि अखिल मंडई, आम्ही एकत्र येऊन हे संकल्पना सुरू केली. तिकडे जे आपले काश्मीरी मित्र आहेत, काश्मीरी पंडित बंधू आहेत, जे माझ्या संपर्कात होते, मला आठवण आहे की 1989ला शेवटचा गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने काश्मीरला सेलिब्रेट झाला. तर मागच्या ही 3री वर्ष आहे. इनफॅक्ट आजच आपण मूर्ती प्रदान करणार आहे संध्याकाळी. 2 वर्ष अगोदर आपण सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव तिकडे सुरू केला. लाल चौक जे आहे तिकडे गणपती यार मंदिर आहे, तिकडे 1.5 दिवसाचा गणेशोत्सव ते साजरा करतात. पहिल्या वर्षी आपण पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपतीची प्रतिकृती मूर्ती दिली. मागच्या वर्षी 3 ठिकाणी गणेशोत्सव साजरा झाला काश्मीरमध्ये. एक लाल चौकला झाला, पण त्याच्या व्यतिरिक्त 2 ठिकाणी म्हणजे एक साऊथ काश्मीरमध्ये कुपवाडाला आणि एक बारामुल्लाला साजरा झाली. आणि तिकडे 5 दिवसात दहशतवादी हल्ले होते कुपवाडा आणि बारामुल्लाला, तिथे मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले. हाय मिलिटन्सी एरिया. लाल चौक सुद्धा तसा सेन्सिटिव्ह एरिया आहे. हो, पण गणपती यार मंदिरमध्ये 1.5 दिवसाचा झाला आणि कुपवाडा आणि इकडे 2 आणि बारामुल्ला 5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला. तुम्ही सरप्राईज असणार की कुपवाडाची जी विसर्जन मिरवणूक आहे त्याची मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. 10 किलोमीटरची लाईन होती विसर्जन मिरवणुकीला. तिकडचे सगळे स्थानिक त्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग झाले. जिथे दहशत आहे म्हणजे दहशतवादी एरियाज आहेत, जिथे भीती आहे, पण ह्या 5 दिवसात रोज रात्री 9:30-10पर्यंत त्यांच्या पद्धतीने जे त्यांची आहे ते भजन कीर्तन धार्मिकता तेच त्यांनी सगळं साजरा केला. या वर्षी पण आजच 3 मूर्ती प्रदान होतील. परत कुपवाडा, बारामुल्ला आणि लाल चौकला तिकडे मूर्ती प्रदान होऊन सार्वजनिक ठिकाणी तिथल्या गणेशोत्सवाला सुरुवात करून किंवा तिथे गणपतीचं म्हणजे प्रतिष्ठापना करण्यासाठी तुम्ही जे मागच्या 3 वर्षांपासून गोष्टी करताय, पण यंदा प्रथमच काहीतरी पारंपरिक वाद्य म्हणजे ढोल ताशा पथक तिथं असणार आहे असं पण ऐकलं. 100% आम्ही प्रयत्न करतोय की आमची फक्त आता पहलगाम झाल्यानंतर थोडी सिक्युरिटी क्लिअरन्स पण गरजेची आहे. तर आमचे जे काश्मीरी मित्र आहेत तिकडचे त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. भले आमच्याकडे
पुण्यात कशी ढोल ताशा पथकाची संख्या मोठी असते एका ट्रूपची, पण कमीत कमी सुरुवातीला एक 10 ढोल 5 ताशे असे किती जण पाठवू शकतो का हे आम्ही निश्चित करतोय. 99% आम्ही एक छोटी तुकडी जी आहे पुण्यातून ढोल ताशाची पाठवणार. तुम्ही पुण्यात डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचं पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सजग पद्धतीनं गोष्टी करताय. पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डीजे गणेशोत्सव किंवा कुठल्याही उत्सवामध्ये आपल्याला पाहायलाच मिळतो. तर तुम्हाला वाटतं का की महाराष्ट्रात सुद्धा आता डीजे मुक्त असे उत्सव साजरे व्हायला हवेत आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत? त्यासाठी तुम्ही मंत्रालय स्तरावर प्रयत्न करणार आहात का? लोकांशी बोलणार आहात का? ही मोहीम उघडणार आहात का? नाही, हे बघा ऑलरेडी हायकोर्टचं किंवा निर्देश आहेच की डीजेवर किती डेसिबलची लिमिट्स असायला पाहिजे. ती पाळली जात नाही. ती पाळली जात नाही ती माहिती आहे. पण मला वाटतं की आपला हा गणेश उत्सवला सरकारनेच आता राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. तर मला वाटतं की सरकारच त्यांच्या याच्यातून, कारण आमच्यापेक्षा सरकार किंवा सिस्टम ही खूप महत्त्वाची असते, ते राबवू शकतात. त्यांनी अशी निर्देश काढली तर त्याचं आम्ही कधी पण स्वागत करू की डीजे मुक्त गणेशोत्सव कशी साजरा करू शकतो आणि पारंपरिक पद्धतीने. पण तुम्ही काही दिवसापासून मी बघतोय अनेक सिटीज असतील, म्हणजे सोलापूर असेल, मुंबई पोलिसांनी पण आता गणेशोत्सवावर डीजेवर बंदी आणली आहे. आता कालचा विषय मला कुठे कानावर आला की जालन्यात बैल पोलात पण डीजे लावला होता, पण ते डीजे जप्त केली पोलिसांनी, त्याला परवानगी दिली नाही आणि जप्त केली. तर मला वाटतं ही मुवमेंटला आता सुरुवात झाली आहे. निश्चित 5 वर्षात आपण बघू की डीजेचं प्रमाण जरा कमी होईल. थोडं पोलिसांच्या बरोबर तुम्ही काम करताय, म्हणजे पोलिसांसाठी सुद्धा हे एक चॅलेंजिंग असतं, आव्हानात्मक असतं अशा पद्धतीचं डीजे बरोबर किंवा डीजे असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर डील करणं. तर मग पोलिसांशी जेव्हा गप्पा मारतात ह्याच्यासाठी पोलीस थँक्यू म्हणतात, पोलीस काय म्हणतात, म्हणजे काय वाटतं? आता पोलिसांना मी अधिकाऱ्यांचे नाव घेणार नाही, पण जेव्हा मी हे निर्णय घेतला अनेक अधिकाऱ्यांचा मला मेसेज आला की त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स पण सांगितले आणि गुड इनिशिएटिव्ह म्हणले, म्हणजे मनापासून त्यांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं. अच्छा, एक शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे की पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा होण्यावर म्हणजे भर दिला जायला हवा असं तुमच्या बोलण्यातनं लक्षात येत आहे. पण त्याचबरोबर आणखीन म्हणजे कशा पद्धतीनं याच्यात आणखीन काही गोष्टी पुणेकरांनी करायला हव्यात असं वाटतं? शेवटचाच प्रश्न. नाही, मला वाटतं पुणेकरांनी एवढंच करायचं, पारंपरिक पद्धतीने आम्ही गणेशोत्सव आम्ही सगळे साजरा करू आणि पुणेकरांनी पण ह्या आमच्यासारखे सगळे मंडळ जे येऊन त्यांचं बल वाढवलं पाहिजे. आमचं जे अनेक मंडळ आहेत, जे आमचेच मंडळ आहेत, त्यांच्याकडे ते जिवंत देखावा करतात. वेगवेगळे चांगले हिस्ट्री, महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, ह्याचे वेगवेगळे कन्सेप्टवर ते करतात स्टोरी. तर हे लोकांनी येऊन ते बघून त्यांचं पण प्रोत्साहन वाढायला पाहिजे. आणि गणेश उत्सवात जे भाऊसाहेब रंगारी लोकमान्य टिळकाचं स्वप्न होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन हे उत्सव आनंद आणि जल्लोषात साजरा करावी, ते व्हायला पाहिजे. ही मी पुणेकर म्हणजे खऱ्या अर्थानं जे टिळकांचा आणि म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा उद्देश होता तशा पद्धतीनं आणि पुणेकरांना वाटतं सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा व्हायला हवा, यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करत आहात असं पाहायला मिळत आहे. तर तुमच्या या इनिशिएटिव्हसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि एक चांगलं इनिशिएटिव्ह तुम्ही हाती घेतलेला आहे, तुम्हाला यात यश मिळावं जसं तुमचं टार्गेट आहे. 5 वर्षात डीजे मुक्त गणेशोत्सव पुण्यात पाहायला मिळेल. शुभेच्छा त्यासाठी. थँक्यू. धन्यवाद.